पुणे महानगरपालिका रणधुमाळी सध्या सुरू आहे। प्रभाग क्रमांक 41 मधून भाजपकडून अतुल तरवडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवणार असल्याचे उमेदवार अतुल तरवडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। आज या भागाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी या प्रभागामध्ये गेले 2019 पासून अनेक उपक्रम लोकांची सेवा करण्यासाठी या भागामध्ये मी चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी मी करतोय। मग दहीहंडी सारखे उत्सव असतील, दिवाळीला फराळाचा कार्यक्रम असेल किंवा प्रत्येकाच्या 20,000 किट आपण ह्या भागामध्ये दिवाळीच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी तयार केले होते आणि ते प्रत्येकाच्या घरी दिले। आत्ता कॅलेंडर वाटपाचा देखील मोठा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। तसेच आत्ता गेल्याच महिन्यात ज्या दिवशी आपल्याकडे आचारसंहिता लागली त्या दिवशी मी 15, 16 आणि 17 महाकाल राजाचं दर्शन घेण्यासाठी 2,500 महिला आपल्या प्रभाग क्रमांक 41 मधून त्या ठिकाणी मी घेऊन गेलो आणि त्यांचा आशीर्वाद, महाकाल राजाचा आशीर्वाद घेऊन मी आज मला या ठिकाणी आमदार योगेश अण्णा टिळेकरांच्या नेतृत्वाखाली मला अधिकृत उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे असं मी आपल्याला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो। या भागामध्ये अनेक या ठिकाणी कामं आहेत। ह्या भागामध्ये गेले 25-30 वर्षापूर्वी हा भाग तसा महानगरपालिकेच्या समाविष्ट झालेला आहे, पण ह्या भागामध्ये जी काही कामं व्हायला पाहिजे नव्हती ती कामं आता या भागाचे चांगल्या पद्धतीचा विकास होण्यासाठी, गतिमान पद्धतीचा विकास होण्यासाठी आणि या भागात जे रखडलेले DP रोड आहेत, लोकांच्या हितासाठी जो काही काम करता येईल ते काम करण्याचा मी या ठिकाणी आणि या भागातील लोकांना न्याय देण्याचं काम माझ्या रूपानं या ठिकाणी मी करन एवढं देखील मी या ठिकाणी सांगतो। DP रोडच्या बाबतीत सांगेल तुम्हाला किंवा सय्यदनगरमधील उड्डाणपुलाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन। अनेक वर्ष ही जी कामं आहेत किंवा पाण्याची समस्या देखील माझ्या भागामध्ये खूप मोठी या ठिकाणी आहे। माझ्याकडं नव्याने समाविष्ट झालेल्या महानगरपालिकेचा बराचसा भाग आता उंडरी किंवा पिसोळी, अवतरवाडी, होळकरवाडी, हांडेवाडी हा सगळा भाग नव्याने समाविष्ट झालेला आहे। त्यामुळे त्यांना मला स्ट्रीट लाईट असेल किंवा पाण्याच्या बाबतीत त्यांना कॉर्पोरेशनचं पाणीच आत्तापर्यंत पोहोचलेलं नाही आहे। त्यामुळे सर्वात प्रथम मला पाण्याची सगळ्या ठिकाणी पाण्याची लाईन देऊन सगळ्यांना पाणी द्यावं लागणार आहे। माझं त्यांना मी सगळ्यांना आत्ता शब्द दिलेला आहे की पहिल्या 6 महिन्यामध्ये मी तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। आम्ही पूर्ण प्लॅनिंग गेले 4 ते 5 महिन्यापूर्वीपासून ह्या भागामध्ये कामांच्या माध्यमातून करतोय, लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। पण आता जे ह्या भागामध्ये खरं तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी मागण्यासाठी जवळजवळ 45 ते 46 जण त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी आज SC महिला माझ्या भगिनी प्राचिताई आल्लाड यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि मला त्या ठिकाणी ओपन पुरुष म्हणून मला भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। आणि ह्या उमेदवारी दिल्यानंतरनं जे काही 40-45 जण आहेत मी त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडून, सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन, सगळ्यांना विचारात घेऊन ह्या भागाचा चांगला विकास करेन एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला त्या निमित्तानं सांगत। जर आघाडी नाही झाली, युती नाही झाली तर माझ्या संग कोण उमेदवार असणार आहेत किंवा युती झाली तर कोणी उमेदवार असणार आहेत हे तर मला माहिती आहे। पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की माझ्यासारख्या सर्वसामान्य तरवडे परिवारातील एक 38 वर्षीय मुलाला आज या भारतीय जनता पार्टीचं मला उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं ह्या भागाला न्याय दिलेला आहे, माझ्या परिवाराला या भारतीय जनता पार्टीनं न्याय दिलेला आहे हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगू। महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी महायुतीचं सरकार आणलं, तसंच मला माझ्या लाडक्या बहिणींनी मला सांगितलेलं आहे उज्जैनच्या महाकाल राजासमोर की दादा तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतरनं महाकाल राजाचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे आणि आम्ही सगळी लाडक्या बहिणी तुमच्याबरोबर अतिशय पूर्णपणे ताकदीनं आम्ही तुमच्याबरोबर उभे राहणार आहे। त्यामुळे विजयाची काळजी तुम्ही करायची नाही
असं माझ्या लाडक्या बहिणींनी मला महाकाल राजेच्या मंदिरात त्या ठिकाणी मला सांगितलेलं आहे. त्यामुळं मला विजयाच्या बाबतीत बिलकुलही शंका नाही असं देखील मी या ठिकाणी सांगेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यात देखील महायुतीची सत्ता आहे. पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे महापौर बसल्यानं माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला ह्या भागाला पाहिजेल तितका निधी मी मागितल्यानं हा भाग नवीन जोडल्यानं ह्या भागामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त कामं करता येतील अशा पद्धतीचा न्याय किंवा ह्या भागात जास्तीत जास्त निधी दिल्यानं ह्या भागाचा जास्तीत जास्त डेव्हलप होईल. आणि तो निधी कसा खेचून आणायचा किंवा त्यासाठी मला काय करावं लागेल ते मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. मग मला त्या ठिकाणी स्टँडिंगचे चेअरमन असतील किंवा सभागृह नेते असतील, आपल्या पुणे शहराचे जे महापौर होतील, त्यांच्याकडनं ह्या भागाचे आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकरांच्या नेतृत्वामध्ये मी या भागाचा अतिशय चांगल्या पद्धतीचा एक विजन ठेवून ह्या भागाचा चांगला कायापालट करेन, चांगला विकास करेन, एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला या निमित्तानं मी सांगेन. मी मतदार राजाला या ठिकाणी आव्हान करतो, 15 तारखेला मतदान आहे. आपण आपले ह्या भागाचा चांगला विकास होण्यासाठी, ह्या भागातली रखडलेली कामं, पाण्याचा विषय संपवण्यासाठी, ह्या भागातले डीपीचे सगळे डीपी रोड मार्गी लावण्यासाठी, ह्या भागातली संपूर्ण ट्रॉफिक मुक्त करण्यासाठी, ह्या भाग टँकर मुक्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभं राहावं, मला आशीर्वाद द्यावा. आपण नक्कीच या भागाचा चांगला आणि स्वच्छ भाग या ठिकाणी करू आणि आपण चांगला विकास तुमच्यासमोर मी या ठिकाणी आणेल, एवढंच मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो. आणि आपण सगळ्यांनी 15 जानेवारीला मला आशीर्वाद द्यावेत. उद्या माझ्या भारतीय जनता पार्टीचा अधिकृत फॉर्म भरण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं ही देखील मी आपणास या निमित्तानं विनंती करतो. धन्यवाद.